नमस्कार, बावकस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हक्का नूडल्स बनवणार आहोत। इथे मी चिकन हक्का नूडल्स बनवत आहे, पण मी तुम्हाला त्यातच वेज हक्का नूडल्स कसे बनवायचं ते दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। इथे आपण जे पाणी गरम करत ठेवलेलं त्यात आपण मीठ टाकणार आहोत। तुम्हाला जर 1-2 चमचा तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यात आपण 1 पॅकेट नूडल्स टाकणार आहोत व चांगल्यापैकी उकडून घेणार आहोत। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा व लाईक देखील करा व्हिडिओला। अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। खूप सिंपल व छोटी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा। अशा प्रकारे आपण बॉईल करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे व त्यात थंड पाणी टाकायचं आहे। तुम्ही तेल देखील टाकू शकता। स्ट्रीट स्टाईल हक्का नूडल्स बनवण्यासाठी लागणारे सॉसेस बघून घेऊया। इथे आपण 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतलेला आहे, सफेद मिरी पावडर घेतलेली आहे, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 2 चमचे व्हिनेगर घेतलेला आहे। इथे आपण 1 वाटी बॉइल्ड चिकन घेतलेलं आहे। हे मी काळी मिरी, आलं लसूण पेस्ट टाकून बॉईल करून घेतलेलं आहे। इथे आपण कांद्याची पात घेतलेली आहे, 1 वाटी शिमला मिरची, आलं व लसूण घेतलेलं आहे चिरलेलं। इथे आपण गाजर घेतलेली आहे बारीक चिरून व फरसबी देखील घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण नूडल्स पसरून ठेवूया। तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण त्यात आलं व लसूण टाकून घेऊया। सोबतच आपण त्यात शिमला मिरची, गाजर व फरसबी देखील टाकून घेऊया। इथे आपण सर्व चिरलेल्या भाज्या टाकूया, पण आपल्याला त्यात कांद्याची पात आत्ता नाही टाकायची आहे। आपण ती कांद्याची पात आपले नूडल्स तयार झाल्यावर त्यात टाकणार आहोत। या स्टेपला तुम्ही इथे अंडं देखील टाकू शकता, पण मी इथे ते अवॉइड करत आहे। भाज्या आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहे। त्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण देखील मारून घेणार आहोत, जेणेकरून वाफेने भाज्या चांगल्या शिजतील। त्यात आता आपण बॉईल केलेलं चिकन त्यात ॲड करूया व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला वेज हक्का नूडल्स बनवायचे असतील तर तुम्ही त्यात ही स्टेप स्किप करायची आहे, चिकन ॲड करायची। नंतर चवीनुसार आपण टाकायचं। नंतर चवीनुसार आपण नंतर आता हे झालं ना, चवीनुसार आपण त्यात मीठ ॲड करूया। काळी मिरी, व्हाईट पिपो, सोया सॉस,
रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, vinegar and red ketchup. आता आपण त्यात नूडल्स टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. सगळं चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. इथे आपलं नूडल्स तयार झाल्यावर आपण त्यात चिरलेली कांद्याची पात टाकून घेऊया. आपली ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच बनवून मला कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.